Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त दिल मेरा दिल बेकरार हो गया या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लागणार बेटमार्कचा जो व्हिडिओ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा प्ले स्टोरवरून सुपर VPN हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो हा ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं इझिली भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर टेलिग्राम चॅनल देखील नक्की सबस्क्राइब करा, कारण तिथेच आपण सर्व मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर सर्वात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला बीटचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे, इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर या सॉन्गवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे। त्यानंतर बीट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता तुम्हाला इथे जिथे जिथे एकदमच व्हाईट कलरचं असं दिसेल मित्रांनो, तिथे असे बीट्स ॲड करायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओचे ऑप्शन कमी केलो आणि असं व्हाईट दिलं मित्रांनो। बीट्स ॲड करायला खूप टाईम लागतो। मी एका व्हिडिओचे बीट्स ॲड करत बसलो ना तर पूर्ण दुसरा व्हिडिओ तयार होऊन जातो, त्यामुळे अशा प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व बीट्स ॲड करून घ्यायचेत। त्यानंतर आता स्टार्ट लावून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली स्क्रॉल करायचं, इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर असं 2 बोटांनी मोठं करून घ्यायचं। त्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं, इथे खाली स्क्रोल करायचं, इथे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, असं 2 बोटांनी मोठं करून घ्यायचं आहे लेअरला। त्यानंतर दुसऱ्या बीटवरती येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशाच प्रकारे जिथे जिथे आत्ता बीट्स ॲड केलेले आहेत ना, पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्धे बीट्स ॲड करून दाखवलं होतो, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये ॲड करायचे। त्यानंतर स्प्लिट करायचं अशा प्रकारे। तर स्प्लिट केल्यानंतर तर बघू शकता मी जेवढे बीट्स ॲड केले तेवढे स्प्लिट करायचे आहेत। तर मी व्हिडिओच्या एंडपर्यंत खूप बीट्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बीट्स ॲड करून घ्यायचे। त्यानंतर आता मी तुम्हाला जिथे जिथे कोणते ॲनिमेशन्स आणि कुठले इफेक्ट्स ॲड करायला सांगतो ते तुम्ही ॲड करायचे। तर असं दोन्ही बोटांनी मोठं करून घ्यायचं। त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं, ॲनिमेशन्सवरती जायचं। त्यानंतर इथे इनमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट बघायला भेटेल, हीची जी लेंथ आहे पूर्ण वाढून घ्यायची। त्यानंतर पुढच्या लेअरवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली, पुढच्या लेअरवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली, त्यानंतर पुढच्या लेअरवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली, असं करत 6 सेकंदची जी बीट आहे बघा, इथे 6 सेकंद 6 फ्रेमच्या मागच्या लेअर्स सगळ्या रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे। त्यानंतर इथे 6 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं ॲनिमेशन्समध्ये। त्यानंतर पेंडुलम हा 1 हा ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर 7 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन पेंडुलम 2, त्यानंतर 8 सेकंदच्या लेअरवरती यायचे, पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर 9 सेकंदवरती यायचे, बाउन्स 1 हा ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर इथे यायचे 9 सेकंद 20 फ्रेमच्या पुढच्या लेअरवरती। त्यानंतर इनवरती क्लिक करून इथे साईड आणि स्लाईड हा ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर 11 सेकंदच्या लेअरवरती यायचे, कॉम्बोवरती क्लिक करायचे, स्ट्रेच अँड रेझॉर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचे इथे। त्यानंतर इथे लास्टच्या लेअरवरती यायचे, इथे कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाईड हा ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर स्टार्टला यायचे, व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्ट्सवरनं
इथे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इथे 1 नंबरला एक्झोनल स्पॉट हा इफेक्ट ॲनिमेशन बघायला भेटेल. तो आपल्याला ॲड करून घ्यायचा. इथे 10 सेकंडची जी बीट आहे ना तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना का अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर ना स्टार्ट लिहायचं आहे. आता इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्ट्सवरनं ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं आहे. ग्लोविंग लाईन्समधनं टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तो सुद्धा आपल्याला 10 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना 10 सेकंडच्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे सर्वात पहिल्यांदा. त्यानंतर ना इथे सर्चमध्ये इथे SPLOT सर्च करायचं आहे. स्पार्क SPARK स्पार्क म्हणून सर्च करायचं. इथे स्पार्क सर्च केल्यानंतर कॉलिजन स्पार्क हा इफेक्ट येऊन जाईल मित्रांनो. तो आपल्याला इथे 13 सेकंद 10 FMची जी बेट आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आणखी एकदा 10 सेकंडच्या बेटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना बटरफ्लायजमध्ये यायचं. इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना बटरफ्लाय ड्रीम हा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करायचा आहे. त्यानंतर ना आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे स्प्लिटच्या ऑप्शनवरती यायचं. इथे व्हिडिओच्या लास्ट या ऑप्शनमध्ये लास्ट 2 नंबरला एक स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल. स्प्लिटमध्ये 3 नंबरला 3 लेअर मिरर हा इफेक्ट ॲड करायचा आहे पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना इथे 11 सेकंद 10 FMच्या बीटवरती यायचं आहे. 11 सेकंद 10 FMवरती यायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून व्हेकल जो आहे तो तुमच्या मर्जीने तुमचा फोटो म्हणजे कशा प्रकारचा आहे तशा प्रकारे सेट करून घ्यायचे. त्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना रेट्रोमध्ये यायचं आहे. त्यानंतर ना रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत. त्यानंतर ना यालाच डुप्लिकेट करायचं आहे. कुठं गेलं डुप्लिकेट केल्यानंतर ना या डुप्लिकेट झालेल्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे लाईट इफेक्ट्समध्ये यायचं आहे. त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करून इथे हेलो 1 हा इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी हेलोचा इफेक्ट ऑलरेडी ॲड केलेला आहे त्यामुळे मी डिलीट मारून टाकतो. तर हा व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.